मे महिना संपून एकदाचा जून महिना लागला. आता लवकरच मुलांची शाळा सुरू होणार आहे. आता डब्यासाठी रोज कोणती भाजी द्यायची असा तुमच्यासमोर प्रश्न पडत असेल तर आज आपण असं एक मस्त वाटण तयार करणार आहोत, ज्यापासून तुम्ही सुक्या भाज्या, रस्सा भाज्या सगळ्यांसाठी वापरू शकता. आणि हेच वाटण वापरून मस्त चमचमीत भिजवलेल्या सफेद वाटाण्याची रस्सा भाजी किंवा उसळ भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. आता हेच वाटण वापरून आणखीन कोणकोणत्या कडधान्य, सुक्या भाज्या तुम्हाला तयार करता येतील हे पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. आता सुरुवातीला ना हे मस्त वाटण तयार करणार आहोत. म्हणजे असं हे पाणी न घालता वाटण तयार केल्यामुळे ना अगदी महिना दीड महिना फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं. कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की 2 चमचे आपण इथे धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. आणखीन पौष्टिक करायचं असेल तर एखादा चमचा तुम्ही ते खसखससुद्धा वापरू शकता. आता हे तीनही मसाले आपण असेच कोरडे भाजून घेतलेले आहेत. हलकासा रंग बदलला, छान सुगंध यायला सुरुवात झालं. यामध्ये ना एक अर्धी वाटी सुकं खोबरं असतं ना, ते आपण किसून वापरलेले आहे. तुकड्यांमध्ये न घालता किसून घातलं की भाजायला वेळसुद्धा लागत नाही आणि खोबरं किसून घेतल्यामुळे ना खोबऱ्याचे तुकडे वाटणामध्ये राहत नाही. तर या मसाल्यांमध्ये साधारणतः 2 ते 2.5 मिनटं अगदी मध्यम आचेवर आपण छान रंग बदलेपर्यंत खोबरं भाजून किंवा असं हे छान परतून घेतलेलं आहे. आता या स्टेजला हे सगळे जिन्नस एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. सेम कढईमध्ये आपण इथे साधारणतः 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मोठ्या असतील तर थोड्याशा कमी घ्या. 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. आता यातला सुद्धा थोडा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. 2 मिनटं थोडंसं आलं लसूण भाजून घेतल्यावर यामध्येच एक मूठभर आपण इथे बारीक चिरून कोथिंबीर घेतली. मी सुकवून सुद्धा दाखवलेली होती, तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता आलं, लसूण, कोथिंबीर सगळे जिन्नस असे कोरडे भाजण्याचं कारण काय माहिती आहे का? आता पावसाळा येतोय तर यातला ओलसरपणा किंवा मॉइश्चर काढून टाकल्यामुळे मसाला टिकण्याची शक्यता जास्त असते. आता हे भाजून काढून घेतलं. इथे आपण एक मोठ्या आकाराचा किंवा लहान असतील तर मध्यम आकाराचे 2 कांदे उभे पातळ चिरून घेतले. अजिबात तेलाचा सुरुवातीला उपयोग न करता असंच 2 मिनटं थोडंसं सुकं होईपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. 2 मिनिटांनंतर सगळं पाणी निघून गेल्यावर यामध्ये फक्त चमचाभर आपल्याला तेल घ्यायचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपण हा असाच भाजून घेतल्यामुळे यातलं जे ओलसरपणा असेल, मॉइश्चर असेल सगळं भाजून निघून गेलेलं आहे. नंतर थोडंसं तेल घालून असं थोड्याशा गोल्डन रंगावर थोडा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेतलं आहे. मस्त क्रिस्पी, कुरकुरीत आणि छान सुगंधित असा आपला कांदासुद्धा तळून झालेला आहे. रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. आता हा कांदासुद्धा आपण याच ताटावर काढून घेतला. तर आता हे सगळे खरपूस भाजलेले जिन्नस पंख्याखाली संपूर्ण गार झाल्यावर एखाद्या स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता सुरुवातीला तीळ, खोबरं, आपण धने जिरे वगैरे भाजून घेतलेलं होतं, ते चांगलं गार झाल्यावर सुरुवातीला काढून घ्यायचं आहे. म्हणजे कडक होतं, कुरकुरीत होतं आणि चांगलं लवकर मिक्सरला सुरुवातीला भाजून घेतलं. थोडंसं बारीक करून घेतलं की नंतर आपण उरलेले सगळे जिन्नस घालून अजिबात पाण्याचा उपयोग न करता हे बारीक वाटण फिरवून घेणार आहोत. आता तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी घालून करू शकता, कारण प्रत्येकाच्याच मिक्सरला पाणी न घालता हे होत नाही. पाण्याऐवजी थोडंसं तेल घालून तुम्ही बारीक करून घेतलं की टिकायला आणखीन मदत होते. हवं असेल तर चमचाभर तुम्ही यामध्ये मीठसुद्धा वापरू शकता. म्हणजे मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवलं की अगदी महिना दीड महिना डीप फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं. जेव्हाही कोणती भाजी करायची असेल पटकन काढलं की भाजी तयार करता येते. आता हे वाटण नक्की वापरायचं कसं, यापासून सुक्या भाज्या, रस्सा भाज्या कशा तयार करायचा ते बघणार आहोत. तर इथे आपण हे वाटण वापरून भिजवलेल्या सफेद वाटाणा बटाट्याची चमचमीत रस्सा भाजी किंवा उसळ भाजी, सुकी आणि रस्सा कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी कपभर आपण इथे सफेद वाटाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला. मीठ घातल्यामुळे एक तर भाजीला चव छान लागतेच, पण शिजायला लवकर मदत होते. तर इथे आपण कपभर भिजवलेला वाटाणा घेतलेला आहे. हवं असेल तर बटाटासुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता. कुकरमध्ये अगदी सकाळच्या भाज्यांना पटपट होतात, तर त्यासाठी कुकर गरम करून घेतलेला आहे. आवश्यकतेनुसार किंवा पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की जे आपण वाटण तयार केलेलं होतं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 2 ते 3 चमचे वापरू शकता. इथे आपण साधारणतः एक 300-350 ग्राम भाजीसाठी 3 चमचे आपण इथे वाटण घातलेलं आहे. साधारणतः मध्यम आचेवर काही सेकंद थोडासा रंग बदलेपर्यंत, हलका हलका छान सुगंध येईपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे.
मस्त तेल सुटू लागलं की यामध्ये ना अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे. आवडीप्रमाणे कोणतंही साठवणीचं तिखट तुम्ही इथे वापरू शकता. आपण इथे चमचाभर स्पेशल मालवणी मसाला वापरलेला आहे. इथे आपण अर्धा चमचा स्पेशल गोडा मसाला वापरलेला आहे. कडधान्याच्या भाज्या असल्यामुळे गोडा मसाला जरूर वापरायचा, त्याने भाज्यांना चव छान येते. आता हे सुद्धा थोडंसं पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत 1 मिनिटभर आपण मध्यम आचेवर परतून घेतलेलं आहे. असं छान तेल सुटू लागलं की यातला कच्चेपणा सगळा कमी झालेला आहे असं समजावं. आता यामध्ये ना तुम्हाला जी आवडेल ती भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. सुकी भाजी करायची असेल तर वाटण थोडंसंच घालायचं आणि जी आवडेल ती भाजी तुम्ही यामध्ये घालून थोडंसं व्यवस्थित पाणी घालून हलकीशी उकळी काढून झाकण लावून डब्यासाठी सुकी भाजी तयार करू शकता. जसं बटाट्याची भाजी झाली, वांग बटाट्याची भाजी झाली किंवा अगदी कोणतीही कडधान्याची भिजवलेली भाजी असेल ती वापरू शकता. बटाटा घालून 2 मिनटं मसाल्यांमध्ये परतून घेतल्यावर भिजवलेला हा सगळा वाटाणा आपण घातला आहे. जर आवडत असेल तर एखादा टोमॅटो चिरून घालू शकता. भाजीचा अंदाज घेऊन चवीपुरतं किंवा 1 पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे. आता पुन्हा या मसाल्यांमध्ये सगळे भाज्या आपण छान एकजीव करून घेणार आहोत. आता इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये कोणकोणत्या भाज्या तयार करता येतील तर वांग बटाट्याची भाजी झाली किंवा फक्त बटाट्याची भाजी झाली, भिजवलेला हिरवा वाटाणा असेल, चणे असेल, मूग असेल किंवा आपले भिजवलेले सोयाबीन असेल, भिजवून नंतर यामध्ये पिळून तुम्ही वापरू शकता. कोणतेही कडधान्य, कोणतीही फळभाजी कमीत कमी मसाला घालून आणि थोडंसंच पाणी घालून सुक्या भाज्या डब्यासाठी तयार करता येतील. जर रस्सा भाजी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं. आता इथे आपल्याला ही रस्सा भाजी किंवा उसळ भाजी तयार करायची थोडीशी पातळ सरसरीत अशी, तर त्यासाठी आपण इथे साधारणतः 2 ग्लास किंवा 4 कप पाणी घातलं. हलकीशी उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्या काढून घ्यायचं आहे. भिजवलेल्या हिरव्या वाटाण्याच्या किंवा कडधान्याच्या तुलनेत ना सफेद भिजवलेल्या वाटाण्याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. ते 4 ते 5 शिट्यांमध्ये भाजी अगदी छान तयार होते. 5 शिट्या झालेल्या आहे. कुकर हलकासा गार झाला की नंतर याचं आपण झाकण उघडून बघितलेलं आहे. अशी ही तुमची मस्त भाजी तयार झाली. आणि जरी तुम्ही डब्यासाठी ही भाजी करत असाल, थोडीशी तुम्हाला पातळ वाटत असेल तर मोठ्या आचेवर पाणी आटवून नंतर डब्यासाठी करू शकता. हवं असेल तर वरून थोडंसं तुम्ही ते कोथिंबीर भुरभुरून भाजी खाण्यासाठी तयार होईल. आणखीन एक सांगायचं राहिलं, गवारीची रस्साभाजीसुद्धा ना या वाटणामध्ये अगदी मस्त होते. सुकी भाजी करायची असेल तर पाणी थोडं कमी घालायचं. तर याच पद्धतीने हे वाटण तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना असं हे मस्त वाटण तयार करून ठेवलं ना तर अगदी फ्रीजमध्ये, डीप फ्रीजमध्ये अगदी महिना 1.5 महिना छान राहतं. सकाळची घाई असेल, तुम्ही जॉब वुमन असाल तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे. जे बॅचलर मंडळी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा छान. तर नक्की करून बघा. बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा भाजी आणि वाटण कसं झालं आहे ते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.